नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालय प्राध्यापक आर डोके यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण 1951 नंतरचं जग यामधला जो भाग आहे तो म्हणजे बहुध्रुवीयता आणि प्रादेशिकवाद हा आज आपण बघणार आहोत. पाठीमागच्या तासाला आपण दहशतवाद टेररिझम हा भाग आपण पाहिलेला आहे. त्यामध्ये आपण दहशतवादाची संकल्पना, दहशतवाद म्हणजे काय, त्याचबरोबर दहशतवादाच्या उदयाची कारणे कोणती, दहशतवादाची ठिकाणे कोणती असतात, कोणत्या ठिकाणी हे दहशतवादी हल्ला करतात ती माहिती आपण घेतलेली आहे. त्याचबरोबर दहशतवादाची उदाहरणं आपण पाहिलेली की दहशतवाद्यांनी अनेक ठिकाणी जे दहशतवादी हल्ले केले होते ते दहशतवादाची उदाहरणं आपण घेतलेली होती. यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा की त्या पहिलं उदाहरण यामध्ये आहे म्युनिक, इस्रायलच्या ऑलिम्पिक संघावर पॅलेस्टिनी दहशतवाद्यांनी केलेला हल्ला होता. त्यानंतर 2001 मध्ये अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर केलेला हल्ला होता. पुढे आपण जर पाहिलं तर मुंबई दहशतवादी हल्ला होता, भारतीय संसदेवरील हल्ला होता, जर्मन बेकरीवरील हल्ला होता आणि 2019 मध्ये जम्मू काश्मीरमधील पुलवामा या ठिकाणी झालेला दहशतवादी हल्ला होता. दहशतवाद्यांचं ही ठिकाणं जी आहेत ही ठिकाणं ठरलेली असतात. ज्या ठिकाणी गर्दी असते, रेल्वे स्थानक, बस स्थानक, त्याचबरोबर विमानाचं अपहरण, नेत्यांचं अपहरण, त्यानंतर हॉटेल्स, अशा ठिकाणी दहशतवादी नेहमी हल्ले करत असतात. म्हणजे गर्दीच्या किंवा वर्दळीच्या ठिकाणी हल्ले होताना आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून ह्या दहशतवादी संघटनांनी, ज्या अनेक संघटना आज कार्यरत आहेत, त्या संघटनांनी अनेक ठिकाणी दहशतवादी हल्ले केलेले दिसून येतात. त्यामध्ये दहशतवादावर उपाय म्हणजे त्यामध्ये खऱ्या अर्थानं लोक हे दहशतवादी संघटनेमध्ये सामील होणारे जे तरुण आहेत त्यामध्ये त्यांच्या जनजागृती केली पाहिजे, अतिशय कडक अशी कायद्याची अंमलबजावणी केली पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने हा दहशतवाद कुठेतरी होऊ शकतो. आणि म्हणून जागतिक पातळीवर दहशतवादाचा जो धोका वाढलेला आहे तो धोका कुठेतरी कमी करण्याची गरज निर्माण झालेली दिसून येते. यानंतर पुढचा जो भाग आहे तो म्हणजे बहुध्रुवीयता आणि प्रादेशिकवाद. आपण जर पाहिलं तर पाठीमागच्या भागांमध्ये की एकध्रुवीय व्यवस्थेचा उदय, एकध्रुवीय व्यवस्थेमध्ये अमेरिका कशी अव्वल स्थानी गेलेली आपल्याला दिसून येते. जागतिक स्तरावर अमेरिकेचं वर्चस्व वाढलेलं दिसून येतं. त्याच्या अगोदर आपण पाहिलेलं होतं की संपूर्ण जगाच्या पाठीवर दोनच देश असे होते की ते संपूर्ण जगावर वर्चस्व गाजवत होते, त्यामध्ये अमेरिका आणि सोव्हिएट रशिया. पण नंतर आपण 1951 नंतरचा जेव्हा बदल झाला त्यामध्ये असं दिसतंय की एकध्रुवीय व्यवस्थेचा उदय झालेला होता आणि आपण त्यामध्ये सगळी जी माहिती आहे ती पाहिलेली आहे. आज आपण यामध्ये बहुध्रुवीयता आणि प्रादेशिकवाद हा भाग यामध्ये बोलणार आहोत. यामध्ये बहुध्रुवीयता म्हणजे काय, तर यामध्ये कोणताही असा एक देश नाही की तो संपूर्ण जगावर आपलं वर्चस्व निर्माण करू शकतो. बहुध्रुवीयतेची वाटचालच अशी आहे की एका वर्चस्व असणाऱ्या जगावर इतर देशांनी, मग ते आर्थिकतेच्या बाबतीमध्ये असेल किंवा लष्कराच्या बाबतीमध्ये असेल, त्यांनी केलेले एक प्रकारचं आव्हान हे बहुध्रुवीयतेमध्ये आपल्याला दिसतं. आणि म्हणून आपल्याला असं दिसतंय बघा की बहुध्रुवीयतेकडे असलेल्या जगाची वाटचाल कशी झाली, हे की नाही. बहुध्रुवीयतेकडे म्हणजे जगाची वाटचाल जी आहे ती कशा पद्धतीने झाली हा भाग जर आपण पाहिला तर यामध्ये आपल्याला लक्षात येईल बघा की शीतयुद्धानंतर अमेरिका एक जागतिक महासत्ता बनलेली होती. म्हणजेच काय झालं होतं की अमेरिकेने आपली जी ताकद आहे ती ताकद जागतिक स्तरावर दाखवलेली होती आणि जागतिक स्तरावर अमेरिकेचं वर्चस्व जे आहे ते वर्चस्व निर्माण झालेलं होतं. म्हणून जागतिक राजकारणामध्ये अमेरिका जी आहे ती एक उदयास आलेली आपल्याला दिसून येत होती. एक जागतिक स्तरावर आधिपत्य त्यांनी गाजवण्यास सुरुवात केलेली होती. परंतु युरोपियन युनियन, आता युरोपियन युनियन आपल्याला माहिती पाहिजे की युरोपियन युनियन मध्ये यामध्ये कोणकोणते देश आहेत, तर युरोपियन युनियन मध्ये जे अनेक देश आहेत त्यांनी सुद्धा अमेरिकेच्या असलेल्या जागतिक वर्चस्वाला आव्हान दिलेलं आपल्याला दिसून येतं. यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा युरोपियन युनियन मध्ये जे देश आहेत त्यामध्ये ऑस्ट्रिया आहे, बोस्निया आहे, बेल्जियम आहे, क्रोएशिया आहे, चेक गणराज्य आहे, डेन्मार्क, फिनलँड, पोलंड, त्याचबरोबर फ्रान्स, इटली, जॉर्जिया, जर्मनी, ग्रीस, हंगेरी, आयर्लंड, इटली, कझाकिस्तान, मॅसेडोनिया, माल्टा,
मोनॅको, नॉर्वे, नेदरलँड, युनायटेड किंगडम म्हणजेच काय युरोपियन युनियन. लक्षात घ्या, म्हणजे आपल्याला माहिती पाहिजे की युरोपियन युनियन मध्ये कोणकोणते देश असतात. तर ढोबळ यामध्ये आपल्याला सांगता येईल की ऑस्ट्रिया आहे, बोस्निया आहे, बेल्जियम आहे, क्रोएशिया आहे, चेक गणराज्य आहे, डेन्मार्क आहे, फ्रान्स आहे, नेदरलँड आहे, पोलंड आहे, त्याचबरोबर पोलंड आहे, रोमानिया आहे, सर्बिया आहे, स्पेन आहे, स्वित्झर्लंड, युनायटेड किंगडम, चीन, जपान, रशिया आणि भारत यांचा समावेश होतो. म्हणजेच आपल्याला यामध्ये असं सांगता येईल की शीतयुद्धानंतर अमेरिका जागतिक महासत्ता म्हणून जेव्हा उदयास आली, संपूर्ण जगावर आधिपत्य गाजवण्यास जेव्हा सुरुवात केली, तेव्हा एका बाजूला युरोपियन युनियन मधले असलेले जे काही देश आहेत, मी तुम्हाला आता सांगितले ते देश, त्यामध्ये युनायटेड किंगडम पण आहे, अमेरिका, रशिया, जपान, भारत यांच्याकडून खूप मोठं आव्हान जे आहे ते आव्हान अमेरिकेला देण्यात आलं. बघा, म्हणजे बहुध्रुवीयतेकडे वाटचाल कशी झाली की पहिला आपण पाहिले की संपूर्ण जगावर वर्चस्व ही अमेरिका गाजवत होती. कशामुळे तर सोव्हिएट रशियाचं विखंडन झालं, 15 राज्य वेगळी झाली आणि 15 राज्य वेगळी झाल्यानंतर एकमेव या ठिकाणी अमेरिका ही जागतिक महासत्ता जी आहे त्या महासत्तेकडे तिची वाटचाल सुरू झाली होती. परंतु आपण जर भाग यामध्ये पाहिला तर यामध्ये आपल्याला असं दिसतंय की एका बाजूला हार्ड पॉवर आणि सॉफ्ट पॉवर ह्या दोन्ही गोष्टींचं वर्चस्व जेव्हा असतं तेव्हा एक सत्ता संपूर्ण जगावर निर्माण होते. आणि हे दोन्ही गोष्टींची आवश्यकता ही अमेरिकेला होती. यामध्ये कुठेतरी अमेरिका हार्ड पॉवर आणि सॉफ्ट पॉवर यामध्ये कुठेतरी आपल्याला तिचं प्राबल्य जे आहे ते प्राबल्य कमी झालेले दिसून येतं. हार्ड पॉवर म्हणजे काय, यामध्ये शक्ती आहे, प्रलोभने आहे, आपल्या बाजूला इतरांना खेचण्याची क्षमता त्यामध्ये हार्ड पॉवर मध्ये असते. सॉफ्ट पॉवर म्हणजे काय, माझ्याकडे जे आहे ते इतरांकडे या ठिकाणी असलं पाहिजे, म्हणजे या ठिकाणी जी वृत्ती आहे ती वृत्ती अनुकूल अशी वृत्ती ज्याला म्हणतो सॉफ्ट पॉवर. तर ती सॉफ्ट पॉवर आणि हार्ड पॉवर ह्या दोन्ही गोष्टींची गरज यामध्ये असते. परंतु अलीकडच्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर युरोपियन युनियन यामध्ये असलेले अनेक देश, अमेरिका, रशिया, जपान, फ्रान्स याकडून काय झालं की खूप मोठं आव्हान जे आहे ते आव्हान अमेरिकेला देण्यात आलं. आणि जेव्हा ते देण्यात आलं तेव्हा आपल्याला असं दिसतंय की पुढे 1970 मध्ये डेंग शाओपिंग 1970 मध्ये डेंग शाओपिंग या चीनचा जो राष्ट्राध्यक्ष होता, यांनी काय केलं की उदारीकरणाचं धोरण जे आहे ते उदारीकरणाचं धोरण अवलंबलं. उदारीकरणाचं धोरण अवलंबल्यामुळे काय झालं, वन बेल्ट वन रोड व चीन पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर ह्या संकल्पना ज्या आहेत त्या संकल्पना राबवल्या गेल्या. आता यामध्ये आपल्याला सांगता येईल वन बेल्ट वन रोड आशिया, आफ्रिका आणि युरोप खंडामध्ये असलेली दळणवळण यंत्रणा भक्कम करणं. कोणत्या आधारे, यामध्ये वन बेल्ट वन रोड या आधारे काय केलं, आशिया, आफ्रिका आणि युरोप खंडामध्ये असलेली दळणवळण यंत्रणा जी आहे ती दळणवळण यंत्रणा समृद्ध करून व्यापार करण्याचा उद्देश जो आहे तो डेंग शाओपिंग यांचा होता. म्हणून त्यांनी उदारीकरणाचं धोरण जे आहे ते उदारीकरणाचं धोरण हे स्वीकारलेलं होतं. त्याचबरोबर त्यांनी वन बेल्ट वन रोड म्हणजे OBOR अशा प्रकारचं डिफाईन त्यांनी तयार केलेलं होतं. अशा प्रकारचं चिन्ह काय केलं होतं, डिफाईन तयार केलेलं होतं. म्हणजे आपल्याला यामध्ये सांगता येईल की चीन सुद्धा या नंतर उदारीकरणाचं धोरण स्वीकारल्यानंतर चीन सुद्धा मोठं आव्हान हे अमेरिकेपुढे ठेवलेलं होतं. आजही आपल्याला दिसतंय की आज मोठं आव्हान आज अमेरिकेपुढे चीनचं आपल्याला दिसून येत आहे. तर यामध्ये आपण जर पाहिलं तर वन बेल्ट वन रोड हे कशासाठी त्यांनी उदारीकरणाचं धोरण स्वीकारलं, तर आशिया, आफ्रिका आणि युरोप खंडामधील जे काही देश आहेत त्या देशांमध्ये असलेली दळणवळण यंत्रणा समृद्ध करून तिथं असलेला व्यापार जो आहे तो व्यापार वाढीस लावला पाहिजे, हे धोरण त्यांनी स्वीकारलं. आणि त्याचबरोबर चीन पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर ही या ठिकाणी कल्पना जी आहे ती कल्पना त्यांनी पुढे आणली. यामध्ये सुद्धा काय दिसतं आपल्याला की मध्य आशिया आणि पूर्व आशिया यामध्ये आपलं वर्चस्व जे आहे ते वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न चीन करू पाहत होतं. आणि त्यामुळे काय की आपलं असलेल्या दक्षिण चिनी सागरांवर, म्हणजे चीनचा उद्देश काय होता बघा, की दक्षिण चिनी सागरावर असलेलं जे काही वर्चस्व जे आहे ते वर्चस्व आपलं वाढलं पाहिजे, म्हणून नौदल व असलेलं वायुसेना दल भक्कम करण्याचा प्रयत्न जो आहे तो भक्कम करण्याचा प्रयत्न चीनने केलेला दिसून येतो.
म्हणजे इथे काय दिसतं आपल्याला की जगाची वाटचाल जी आहे ती जगाची वाटचाल बहुध्रुवीय व्यवस्थेकडे झालेली आपल्याला दिसून येते. हा महत्वाचा भाग आहे. कारण यामध्ये सगळे जे देश आपण बघतो, यामध्ये युरोपियन युनियन मध्ये असलेले देश, त्यामध्ये युनायटेड किंगडम पण येतो, यानंतर अमेरिका, रशिया, जपान, भारत, या सर्वांकडनं सुद्धा अमेरिकेला एक मोठं जागतिक स्तरावर आव्हान देण्यात आलं. चीनने सुद्धा मोठं या ठिकाणी काय केलंय की आव्हान दिलेलं आहे. आणि म्हणून इथं आपल्याला दिसतंय की चीनने यामध्ये दोन गोष्टी दिलेल्या आहेत उदारीकरणामुळे, वन बेल्ट वन रोड आणि चीन पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर. म्हणजे यामध्ये चीन पाकिस्तानचे असलेले आर्थिक संबंध, थोडक्यात आर्थिक कॉरिडॉर म्हणजे काय, चीन पाकिस्तान यांचे असलेले आर्थिक संबंध जे आहे त्यामध्ये आपल्याला दिसतात. आर्थिक कॉरिडॉर मध्ये यामध्ये आपल्याला दिसते की चीन आणि पाकिस्तान यांच्यामध्ये असलेली दळणवळणाच्या संदर्भातील त्यांचं धोरण, त्याचबरोबर चीन पाकिस्तान यांच्यामध्ये चीनने पाकिस्तानमध्ये केलेली आर्थिक गुंतवणूक सुद्धा आपल्याला यामध्ये दिसते. पण यामध्ये यांना धोका असा वाटतो आहे की जर येत्या 10 वर्षामध्ये काही बदल झाला, कारण याच्यामध्ये चीनने काय केलेले, पाकिस्तानमध्ये खूप मोठी आर्थिक गुंतवणूक केलेली, जर यदा कदाचित भारताने चीनवर जर आक्रमण केली तर असलेली सगळी गुंतवणूक ही पाकिस्तान मधली आपली वाया जाईल, अशा प्रकारची भीती ही चीनला वाटत आहे. परंतु तरीही आपण जर पाहिलं तर ह्या दोन गोष्टी उदारीकरणामुळे चीनने स्वीकारलेल्या दिसतात. त्यामध्ये आपल्याला असं दिसते बघा की मध्य पूर्व आशिया, मध्य आशिया आणि पूर्व आशिया यामध्ये वर्चस्व निर्माण केले. सध्या त्यांनी काय केले, दक्षिण चिनी सागरावर आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी नौदल आणि वायुसेना अधिक भक्कम करून आपलं वर्चस्व निर्माण करून चीन पाहत आहे. हा एक भाग यामध्ये आहे. दुसरं आपण जर पाहिलं तर रशियाचं उदाहरण यामध्ये घेता येईल. तेल वायू निर्मिती मध्ये ऊर्जेची महासत्ता बनण्याचं काम रशिया करत आहे. तेल वायू निर्मितीमध्ये ऊर्जेची महासत्ता म्हणून रशिया आज पुढे येत आहे. आर्थिक स्थैर्य निर्माण होत आहे रशियामध्ये. लष्कराचा प्रभाव हा चीनमध्ये अधिक आहे. त्याचबरोबर शांघाय कोऑपरेशनचा सदस्य असल्यामुळं रशियाचा प्रभाव हा जागतिक राजकारणामध्ये वाढलेला दिसतो, जागतिक स्तरावर वाढलेला दिसतो. येते लक्षात. म्हणजे दुसरं रशिया जर आपण पाहिलं एका बाजूला, तर सुरुवातीला रशियाचं विघटन झाल्यानंतर इथं रशिया जो आहे, तर रशिया आपण ज्याला म्हणतो, रशियाने काय केलंय की तेल वायू निर्मितीच्या बाबतीत ऊर्जेची महासत्ता बनण्याचं काम केलेलं आहे. एका बाजूला रशिया आर्थिक स्थैर्य लाभलेला आहे, दुसऱ्या बाजूला लष्कराचा प्रभाव हा रशियामध्ये अधिक आहे, आणि तिसरा आहे शांघाय कोऑपरेशनचा सदस्य. यामुळे रशियाचा प्रभाव हा जागतिक म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर, जागतिक पातळीवर हा वाढलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आसियान संघटनेचं महत्व वाढलेलं दिसून येतं. म्हणजेच काय झाले की यामध्ये खूप मोठा बदल जो आहे तो बदल यामध्ये आपल्याला झालेला दिसून येतो. आसियान संघटनेचा बदल पाहत असताना यामध्ये आपल्याला दिसतं की एकूण 10 देशांची ही संघटना आहे. त्यामध्ये इंडोनेशिया, मलेशिया, लाओस, ब्रुनेई, कंबोडिया, म्यानमार, सिंगापूर, थायलंड, व्हिएतनाम, फिलिपाईन्स इत्यादी ते 10 देश आहेत. म्हणजे बघा आसियान संघटना कोणती आहे, तर आसियान संघटना जी आहे ती म्हणजे 10 देशांची मिळून निर्माण झालेली एक आसियान संघटना आहे. यामध्ये इंडोनेशिया, मलेशिया, लाओस, ब्रुनेई, कंबोडिया, म्यानमार, सिंगापूर, थायलंड, व्हिएतनाम, फिलिपाईन्स इत्यादी 10 देश म्हणजे आसियान संघटना. येथे लक्षात पुन्हा एकदा सांगतो बघा की आसियान संघटना कोणत्या 10 देशांमुळे बनलेली आहे. त्यामध्ये इंडोनेशिया आहे, मलेशिया, लाओस, ब्रुनेई, कंबोडिया, म्यानमार, सिंगापूर, थायलंड, व्हिएतनाम आणि फिलिपाईन्स हे 10 देश आहेत. यामुळे ही संघटना निर्माण झालेली आहे. आणि आज जागतिक स्तरावर सुद्धा या आसियान संघटनेचं म्हणजे ह्या देशांचं वर्चस्व जे आहे ते वाढलेलं आपल्याला दिसून येतं. आता पुढचा यामधला मुद्दा आहे शीतयुद्धोत्तर काळातील प्रादेशिक संघटना. शीतयुद्धोत्तर काळातील प्रादेशिक संघटना यामध्ये आपण पाहणार आहोत की खऱ्या अर्थानं संघटना निर्माण करण्यासाठी अनेक देश एकत्र यावे लागतात. आणि म्हणून इथं शीतयुद्धानंतरच्या काळामध्ये अनेक अशा प्रादेशिक संघटना उदयास दिसून येतात. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा यामध्ये पहिला आहे युरोपियन संघ आहे, सार्क आहे, बिमस्टेक आहे, ब्रिक्स, शांघाय सहकार्य संघटना आणि G20 अशा अनेक प्रादेशिक संघटना ह्या वेगवेगळ्या देशांच्या निर्माण झालेल्या दिसून येतात. आणि म्हणून आपल्याला असं दिसतंय की जेव्हा ह्या संघटना ज्या आहेत त्या संघटना निर्माण करण्यासाठी अनेक देश एकत्र यावे लागतात. आणि इथं आपल्याला असं दिसतंय की शीतयुद्धोत्तर काळानंतर अनेक देश इथं आपल्याला
संघटनेच्या माध्यमातून एकत्र आलेले दिसतात. आता हे देश एकत्र का आलेले आहेत, तर यामध्ये प्रत्येक देशाचे असलेले आर्थिक हितसंबंध जोपासण्यासाठी, प्रत्येक देशांमध्ये आपल्या एकमेकांमध्ये सहकार्य निर्माण होण्यासाठी, एकमेकांबद्दल असलेले जी काही संबंध आहे ते अधिक दृढ होण्यासाठी ह्या वेगवेगळ्या संघटनांची निर्मिती आपल्याला झालेली दिसून येते. येते लक्षात? शीतयुद्धोत्तर काळातील प्रादेशिक संघटनांचा उद्देश काय, तर यामध्ये या अनेक देशांच्या संघटना एकत्र येऊन आर्थिक स्थैर्य लाभावं, एकमेकां देशांमध्ये सहकार्याची भावना निर्माण व्हावी, त्याचबरोबर अधिकाधिक आपले संबंध दृढ व्हावेत. मग ते व्यापाराच्या माध्यमातून असतील, हे संबंध दृढ होण्यासाठी ह्या संघटना एकत्र आलेल्या दिसते. हे सगळ्या संघटनांचा उद्देश आहे की आर्थिक स्थैर्य लाभलं पाहिजे, आर्थिक वाढ झाली पाहिजे आणि त्याचबरोबर संपूर्ण देशांमध्ये काय झालं पाहिजे की एकमेकांबद्दलचे संबंध अधिक दृढ झाले पाहिजे, समृद्ध झाले पाहिजे, अशा प्रकारचा उद्देश ठेवून ह्या संघटना आपल्याला एकत्र आलेल्या दिसून येतात. हा भाग यामध्ये आपल्याला सांगता येईल. बरोबर. मग ह्या संघटनांचं या ज्या आहे त्या कोणत्या घटकांवर एकत्र आलेले दिसतात, भौगोलिक, राजकीय, आर्थिक आणि वैचारिक या घटकांवर या संघटना ज्या आहेत एकत्र आलेल्या दिसतात. त्यांचा उद्देशच एक आहे की भौगोलिक असलेला जो काही भाग आहे, त्याचबरोबर तिथं असलेल्या नैसर्गिक संसाधनांचा वापर, तिथं असलेली राजकीय परिस्थिती, आर्थिक परिस्थिती आणि वैचारिक परिस्थिती यावर आधारित या संघटना ज्या आहेत ह्या पुढे आलेल्या दिसतात. भौगोलिक समानता आणि संसाधने ही संघटनेसाठी महत्वाची आहेत. बघा, अतिशय महत्वाची भौगोलिक समानता आणि संसाधने ही आपल्याला यामध्ये महत्वाची असलेली दिसून येतात. म्हणजेच काय, समान विचारसरणी व आर्थिक हितसंबंधावर आधारित या संघटनांची निर्मिती झालेली आहे. तर आपल्याला म्हणता येईल काय, समान विचारसरणी व आर्थिक हितसंबंध यावर आधारित संघटनेची निर्मिती यामध्ये झालेली दिसते. मग यामध्ये काय महत्वाचं आहे, भौगोलिक समानता आणि संसाधने महत्वाचे असतात. म्हणून ह्या गोष्टी इथं महत्वाच्या आपल्याला दिसून येतात. जर आपण पाहिले यामध्ये की आर्थिक हितसंबंध आणि समान विचारसरणी यावर आधारित ज्या काही संघटना ज्या आहेत, व्यापाराच्या निमित्ताने निर्माण झालेल्या दिसून येतात. यामध्ये काही समुदाय निर्माण झालेले दिसतो. त्यामध्ये युरोपियन आर्थिक समुदाय 1957 मध्ये निर्माण झालेला आहे. त्यानंतर 2 नंबरला युरोपियन अणु ऊर्जा समुदाय 1958 मध्ये निर्माण झालेला आहे. 1967 मध्ये आसियन दक्षिण पूर्व आशियाई संघटना आहे. इथं आपण पाहिलं दक्षिण पूर्व आशियाई संघटना ही 10 देशांची संघटना सुद्धा आज आपल्याला कार्यरत असलेली दिसून येते. यांचा सुद्धा उद्देश आहे की आर्थिक स्थैर्य मिळालं पाहिजे, त्याचबरोबर आर्थिक समृद्धता, दळणवळणाच्या साधनांची वाढ, हे सगळ्या गोष्टी बरोबर ठेवून व्यापाराच्या निमित्तानं अधिकाधिक व्यापार, अधिकाधिक स्थैर्य जे आहे आर्थिक स्थैर्य ते वाढलं पाहिजे. आणि म्हणून दक्षिण पूर्व आशियाई संघटना म्हणजे आसियन संघटना 1967 मध्ये निर्माण झालेली दिसते 10 देशांची. 1949 मध्ये नाटो ही संघटना निर्माण झाली, नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन ही एक संघटना 1949 मध्ये निर्माण झाली. ही संघटना सुद्धा याच पद्धतीने काम करत असलेली आपल्याला दिसून येते. म्हणून आपल्याला असे दिसते की ह्या संघटना आहेत, ह्या संघटनांनी काय केले की आपली वेगवेगळ्या प्रकारचे एकत्र येऊन त्या देशाने आपली व्यापारी गट निर्माण केले. व्यापारी संबंध वाढवण्यासाठी, व्यापारामध्ये वाढ करण्यासाठी, त्याचबरोबर आर्थिक वाढ करण्यासाठी ह्या संघटना एकत्र आलेल्या दिसून येतात आणि त्यांनी व्यापारी गट निर्माण केलेले दिसून येतात. शीतयुद्धोत्तर काळातील जर परिस्थिती आपण पाहिली तर यामध्ये आपल्याला दिसतंय की युरोपियन संघ यामध्ये आपल्याला दिसते की दुसऱ्या महायुद्धानंतर आर्थिक सहकार्य आणि व्यापार करण्याच्या उद्देशाने आर्थिक सहकार्य, युरोपियन संघाचा उद्देश काय, आर्थिक सहकार्य आणि व्यापार, आर्थिक सहकार्य आणि व्यापार करण्याच्या उद्देशाने अशा प्रकारचा युरोपियन संघ जो आहे तो स्थापन करण्यासाठी अनेक युरोपियन देश एकत्र आले. आणि 1991 मध्ये युरोपियन कोळसा व पोलाद समुदाय, बघा युरोपियन कोळसा व पोलाद समुदाय व 1957 मध्ये बेल्जियम, जर्मनी, लक्षात ठेवा बेल्जियम, जर्मनी, फ्रान्स, इटली, लक्झेंबर्ग, नेदरलँड या 6 देशांनी युरोपीय आर्थिक समुदाय तयार केला. म्हणजे इथं आपल्याला दिसते की युरोपियन संघ हे संघामधील देश एकत्र कशासाठी आलेले होते, तर यामध्ये व्यापार आणि आर्थिक स्थैर्य जे आहे, आर्थिक सहकार्य करण्याच्या दृष्टिकोनातून, व्यापार करण्याच्या दृष्टिकोनातून युरोपीय संघाची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. यामध्ये आपण पाहिलं की युरोपीय कोळसा पोलाद समुदाय आहे, त्याचबरोबर यामध्ये बेल्जियम, जर्मनी, इटली
इत्यादी देशांनी आर्थिक समुदाय जो आहे तो निर्माण केलेला आहे. अशा प्रकारे जवळजवळ युरोपियन संघामध्ये 28 देश सामील झाले. बघा किती मोठी, यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की खऱ्या अर्थानं युरोपियन संघामधली असलेली व्यापाराच्या निमित्तानं किंवा आर्थिक सहकार्याच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने एक मोठी केलेली ही सुरुवात जी आहे ती सुरुवात या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून युरोपियन संघामध्ये एकूण 28 देश व्यापाराच्या निमित्तानं एकत्र आलेले होते, कारण त्यांनी अशा पद्धतीचे गट जे आहे ते गट तयार केलेले होते. आणि म्हणून आपल्याला दिसतंय की 7 फेब्रुवारी 1992 रोजी मास्त्रिक्ट करार आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये हा शब्द आहे. 1972 मध्ये 7 फेब्रुवारी 1972 मध्ये मास्त्रिक्ट नावाचा करार केला आणि युरोपियन संघाची स्थापना झाली. आपल्याला इथं ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहे की युरोपियन संघाची स्थापना कोणत्या कराराच्या आधारे झाली, तर 7 फेब्रुवारी 1972 रोजी मास्त्रिक्ट जो करार झाला त्या करारानुसार युरोपियन संघाची स्थापना जी आहे ती स्थापना करण्यात आली. आणि त्या युरोपियन युनियन मध्ये, या युरोपियन संघामध्ये एकूण 28 सदस्य जे आहेत ते 28 सदस्य एकत्र आलेले या ठिकाणी दिसून येतात. म्हणजे युरोपियन संघाची स्थापना जी आहे बघा इथं 7 फेब्रुवारी 1972, त्याचं नाव जे आहे मास्त्रिक्ट, त्या कराराचं नाव आहे मास्त्रिक्ट. यामुळे एकूण किती 28 देश जे आहेत हे 28 देश एकत्र आलेले आहेत. त्यांनी काय केले, स्वतःचं चलन जे आहे ते स्वतःचं चलन तयार केलेलं आहे. त्या चलनाला नाव दिलेलं आहे युरो असं त्यांनी नाव दिलेलं आहे, युरो. हे जेव्हा त्या ठिकाणी हे देश जे आहेत हे देश एकत्र आले, त्यांनी मास्त्रिक्ट करार केलेला आहे. मास्त्रिक्ट करार केल्यानंतर एक स्वतःची बाजार प्रणाली, ज्याला म्हणतो व्यापारासाठी असलेली बाजार प्रणाली त्यांनी निर्माण केली. वस्तूंची देवाणघेवाण करण्यासाठी व्यापाराच्या माध्यमातून त्यांनी सुरुवात केली. वस्तूंची देवाणघेवाण करण्यासाठी त्यांनी जकात बसवला आणि जकातीच्या माध्यमातून ते उत्पन्न जे आहे ते उत्पन्न त्यांना मिळू लागलं. आता ह्या 28 पैकी जे एकूण, यामध्ये आपण म्हणतो की 28 पैकी 19 जे देश आहे, या 19 देशांनी हा व्यापार जो आहे तो एकत्र करण्याचा ठरवला. 19 देशांनी व्यापार जो आहे तो व्यापार एकत्र करण्याचा ठरवला. आणि ह्या 19 देशांनी जो व्यापार केला त्यामध्ये हे 19 देशांनी एकच चलन स्वीकारलं, त्या चलनाचं नाव आहे युरो. हे युरो चलन त्यांनी स्वीकारलं. म्हणून ह्या 19 देशांनी एकत्र व्यापार करून जे चलन स्वीकारलं त्याला युरोझोन असं म्हणतात. युरोझोन असं त्या ठिकाणी त्याला नाव दिलेलं आहे. युरोझोन हे नाव त्याला दिलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून 19 देशांमधील युरो हे अधिकृत चलन आहे त्यांचं. आजही युरो हे चलन वापरामध्ये आहे. जसं अमेरिकेचं डॉलर आहे तसं या ठिकाणी ह्या युरोझोनचं युरो आहे ना. भारतामधल्या या ठिकाणी रुपया चलन म्हणतो किंवा या ठिकाणी थायलंड मधलं बात असं चलन आपण म्हणतो. तसं या 28 देशांपैकी 19 देश एकत्र व्यापारासाठी एकत्र आले आणि त्या 19 देशांनी युरो हे एक चलन जे आहे त्यांच्यासाठी स्वीकारलं. म्हणून त्या 19 देशांना युरोझोन असं या ठिकाणी म्हटलेलं आपल्याला दिसून येतं. आता पुढे युरोपियन महासंघाचं कार्य जे आहे ते कार्य काय बघा. पहिलं कार्य त्यांनी युरोपियन आयोग स्थापन केलेला आहे. युरोपियन आयोग स्थापन करत असताना हा युरोपियन आयोग जो आहे कार्यकारी नोकरशाहीशी संबंधित असलेला आपल्याला दिसून येतो. आयोगाद्वारे कायद्याचं राज्य किंवा कायद्याचे प्रस्ताव सुचविणे, त्याबरोबर संसदेने व आयोगाने केलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणे. संसदेने व आयोगाने केलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे काम या युरोपियन संघाच्या माध्यमातून चालत असतं. म्हणून इथं लक्षात घ्या, युरोपियन संघाचं कार्य पाहत असताना त्यांनी काय केलंय की कार्यकारी व नोकरशाहीशी संबंधित अशा प्रकारचं युरोपियन संघाचं कार्य आहे. त्यामध्ये त्यांनी काय केलंय की असलेला कायद्याचं राज्य जे आहे ते कायद्याचं राज्य हे संसदेच्या माध्यमातून आणि आयोगाच्या माध्यमातून जे काही निर्णय होतात त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचं काम ते करत असतात. युरोपियन संघाचं पहिलं म्हणजे काय की युरोपियन आयोग हे पहिलं कार्य. युरोपियन आयोग कशासाठी स्थापन केला प्रश्न विचारता आपल्याला सांगता आलं पाहिजे की युरोपियन आयोग हा कार्यकारी व नोकरशाहीशी संबंधित असल्यामुळं संसद आणि आयोगाने जे काही निर्णय घेतलेले असतात त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचं काम
ह्या युरोपियन आयोगाच्या माध्यमातून केलं जातं. दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे युरोपियन संसद. यामध्ये युरोपियन संसदेमध्ये 751 सदस्य युरोपियन संसदेमध्ये 751 सदस्य हे 5 वर्षासाठी निवडले जातात. संसदेमध्ये कायदेविषयक काम करत असताना देखरेख ठेवणे व अर्थविषयक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. कायदेविषयक व अर्थविषयक जबाबदाऱ्या पार पाडण्याचे काम हे युरोपियन संसद करत असते. किती सदस्य असतात? 751 सदस्य असतात. 5 वर्ष कालावधीसाठी ते निवडले जातात. कायदेविषयक, आर्थिक संबंध आणि अर्थविषयक जबाबदारी, देखरेख इत्यादी जबाबदाऱ्या पार पाडण्याचे काम यामध्ये करत असतात. तिसरा आहे युरोपियन परिषद. युरोपियन परिषदेमध्ये विविध देशांचे राष्ट्राध्यक्ष असतात, पंतप्रधान असतात. याच्यामध्ये युरोपियन संघाचं तिसरं काय? युरोपियन परिषद. युरोपियन परिषदेमध्ये कोण कोण असतात? प्रत्येक देशाचे राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान, परराष्ट्र मंत्री आणि त्यांचे त्या परिषदेचे पूर्ण वेळ जे अध्यक्ष असतात ते अध्यक्ष त्यामध्ये असतात. आणि साधारणतः वर्षातून 4 वेळा ह्या युरोपियन संघाची असलेली परिषद जी आहे ती परिषद बोलवली जाते. परिषद कशासाठी? तर विचार विनिमय करणे, एकमेकांबद्दल सहकार्याची कशी भावना निर्माण होईल ते पाहणं, आर्थिक स्थैर्य कसं वाढेल किंवा आर्थिक वृद्धी कशी होईल हा प्रयत्न यामध्ये केला जातो. आणि म्हणून युरोपियन परिषद हा एक भाग यामध्ये महत्वाचा आपल्याला दिसून येतो. पुढचा भाग यामध्ये आपल्याला सांगता येतो म्हणजे युरोपियन न्यायालय. हे न्यायालय कायदे व करार यावर नियंत्रण ठेवण्याचं काम करत असतं. की युरोपियन संघामध्ये जे काही कायदे निर्माण झालेले आहेत, युरोपियन संघामध्ये जे काही करार झालेले आहेत त्या संबंधी देखरेख ठेवण्याचं काम त्यामध्ये करत असते. किंवा त्यामध्ये कायदे आणि करार याचा योग्य अर्थ आपण ज्याला म्हणतो, कायदे आणि करार याचा योग्य अर्थ लावून न्यायदान करण्याचं काम कोण करत असतं? तर या युरोपियन न्यायालय जे आहे ते युरोपियन न्यायालय करत असतं. म्हणून युरोपियन युनियनचे कायदे जे आहेत हे श्रेष्ठ मानले जातात. आणि त्यामध्ये की युरोपियन युनियनचे कायदे सदस्य देशांच्या तुलनेने हे कायदे जे आहेत ते श्रेष्ठ मानले जातात. असा प्रकारचा भाग यामध्ये सांगता येईल. म्हणून आपण युरोपियन संघाचे कार्य कोणतं पाहिलं यामध्ये? युरोपियन आयोग आहे, त्याचबरोबर युरोपियन न्यायालय आहे, युरोपियन परिषद आहे आणि युरोपियन संसद आहे. अशा पद्धतीने आपण 4 प्रकारची कार्य जी आहेत ती पाहिलेली आहे. पुढे आहे सार्क संघटना. सार्क संघटना जी आहे ती बांगलादेशची राजधानी ढाका येथे 1985 मध्ये ही संघटना स्थापन झालेली आहे. कुठली? सार्क संघटनेची स्थापना कुठे झाली? बांगलादेशची राजधानी ढाका या ठिकाणी ही संघटना स्थापन झालेली दिसून येते. ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहे. ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आपल्याला माहिती असला पाहिजे की सार्क संघटनेची स्थापना कुठे करण्यात आली? तर बांगलादेश मधील ढाका असा शब्द लिहिता येतो. ढाका 1985 मध्ये या संघटनेची स्थापना आपल्याला झालेली दिसून येते. आता या सार्क संघटनेमध्ये बघा एकूण पहिले आपण ज्याला म्हणतो 7 सदस्य देश होते, परंतु नंतर यामध्ये 2007 मध्ये एक देश वाढल्यामुळे यांची संख्या 8 झालेली आहे. त्यामध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, भूतान, बांगलादेश, मालदीव आणि नंतर आपण ज्याला म्हणतो की दक्षिण यामध्ये जो सामील झालेला 8वा जो देश आहे तो म्हणजे अफगाणिस्तान असे देश यामध्ये निर्माण झाले. सार्क संघटनेचे सदस्य राष्ट्रांची नावं सांगा. यामध्ये आपल्याला सांगता येईल. पहिला आहे भारत, पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, भूतान, मालदीव, अफगाणिस्तान, नेपाळ इत्यादी ही 8 राष्ट्र यामध्ये सार्क संघटनेमध्ये आता आहेत. सार्क संघटनेतील एकूण सदस्य राष्ट्रांची संख्या 8 आहे. तर त्यामध्ये तुम्हाला यामध्ये सांगता आले पाहिजे. तर यामध्ये नंतर की निरीक्षक दर्जा म्हणून सार्क मध्ये घेतलेले जे काही सदस्य आहेत, निरीक्षक दर्जा ज्या राष्ट्रांना दिलेला आहे त्यामध्ये अमेरिका, चीन, युरोपियन महासंघ, ऑस्ट्रेलिया, जपान, इराण, मॉरिशस, म्यानमार, दक्षिण कोरिया या 9 देशांना निरीक्षक दर्जा हा सार्क मध्ये देण्यात आलेला आहे. निरीक्षक दर्जा हा कोणत्या संघटनेमध्ये देण्यात आलेला होता? तर सार्क संघटनेमध्ये अशा प्रकारचा निरीक्षक दर्जा जो देण्यात आलेला होता. यामध्ये सार्क संघटनेचे उद्दिष्ट काय? तर यामध्ये आशियाई राष्ट्रांमध्ये सामंजस्य व सहकार्याची भावना निर्माण करणे. सार्क संघटनेचे उद्देश सामंजस्य, सहकार्याची भावना निर्माण करणे, एकमेकांविषयी सहकार्य निर्माण करणं, एकमेकांविषयी असलेले आर्थिक असलेले देवाणघेवाण आहे त्या संबंधी चर्चा करणं. या बाबतीमध्ये ही संघटना निर्माण झालेली आपल्याला दिसून येते आणि ही संघटना वाढीस लागलेली दिसून येते. तर बिमस्टेक नावाची जी संघटना आहे,
बिमस्टेक ही संघटना आहे बंगालच्या उपसागराच्या परिसरातील जे देश आहेत, बंगालच्या उपसागरात, इथे लक्षात ठेवा बिमस्टेक ही कुठे निर्माण झाली तर बंगालचा उपसागर, बंगालचा उपसागर इथे या ठिकाणी जे देश आहेत त्या जवळच्या देशांमध्ये बिमस्टेक ही संघटना निर्माण झालेली दिसून येते. यामध्ये यामध्ये सांगतील आपल्याला की विविध क्षेत्रातील तंत्रज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान विषयक सहकार्य करणारी संघटना आहे. आधुनिक तंत्रज्ञानासाठी एकत्र आले म्हणजे काय अर्थ ना, आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून व्यापार करणं यासाठी निर्माण झालेली ही बिमस्टेक नावाची संघटना आहे. त्यामध्ये ही संघटना काम करते. डिसेंबर 1997 मध्ये बिमस्टेक या संघटनेची स्थापना झाली. 1997 मध्ये बिमस्टेक या संघटनेची स्थापना झाली. बंगालच्या उपसागरात जे देश आहेत त्या देशांनी मिळून बिमस्टेक नावाची 1997 मध्ये संघटना स्थापन केली. आणि ही संघटना जी आहे आर्थिक व तंत्रज्ञान विषयक सहकारी संघटना, आर्थिक व तंत्रज्ञान विषयक सहकारी संघटना म्हणून बिमस्टेक काम करते. आर्थिक व तंत्रज्ञान विषयक सहकारी संघटना, पुन्हा सांगतोय, आर्थिक व तंत्रज्ञान विषयक सहकारी संघटना म्हणून ही संघटना बिमस्टेक काम करत असते. अतिशय या संघटनेचं उद्दिष्ट की वेगवान आर्थिक विकासाला चालना देण्याचं काम या संघटनेच्या माध्यमातून, वेगवान आर्थिक विकासाला चालना देण्याचं काम, महत्वाच्या विषयावर सहकार्य करण्याचं काम बिमस्टेकच्या माध्यमातून होत असलेलं आपल्याला दिसून येतं. ब्रिक्स, ब्रिक्स हा शब्द जो आहे बघा इंग्रजीमध्ये त्याला ब्रिक्स असं म्हटलंय बघा. ब्रिक्स म्हणजे इथं आपल्याला दिसतंय की पहिलं ब्रिक असं नाव होतं, नंतर ब्रिक्स झालेलं आहे. तर याच्यामध्ये 2009च्या आतमध्ये त्याला ब्रिक्स म्हणत होतं, 2009च्या त्याला ब्रिक्स म्हटलं गेलं. यामध्ये ब्राझील, रशिया, इंडिया, चीन, त्यानंतर ते काय साऊथ आफ्रिका. तर यामध्ये हे आपल्याला साऊथ आफ्रिका म्हणजे दक्षिण आफ्रिका मराठीमध्ये त्याला म्हणतो. म्हणजे बघा ब्राझील, रशिया, इंडिया, चीन आणि साऊथ आफ्रिका मिळून निर्माण झालेली ही ब्रिक्स संघटना आहे. 2009 मध्ये साऊथ आफ्रिका म्हणजे दक्षिण आफ्रिका ब्रिक्स मध्ये सामील झाला. संस्थापक सदस्य राष्ट्र आहेत. ही जे आपण बघितलं ना, यामध्ये ही संस्थापक सदस्य राष्ट्र आहेत आणि ब्रिक्स ही संघटना निर्माण झाली. ही ब्रिक्स संघटना जी आहे की प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था वृद्धिंगत करण्यासाठी निर्माण केलेली ब्रिक्स संघटना, प्रत्येक देशाची आर्थिक व्यवस्था वृद्धिंगत करण्यासाठी, तिच्यात वाढ करण्यासाठी निर्माण झालेली ही संघटना जी आहे, ही संघटना या ठिकाणी काम करत आहे. त्याचबरोबर प्रत्येक ह्या ब्रिक्स मधले जे काही सदस्य राष्ट्र आहेत त्यामध्ये ब्राझील, रशिया, इंडिया, त्यानंतर चीन आणि साऊथ आफ्रिका ह्या देशांमध्ये असलेलं आर्थिक स्थैर्य जे आहे ते अधिक मजबूत करणं. काय करणं? यांचे ब्रिक्सच्या माध्यमातून हे आर्थिक स्थैर्य अधिक मजबूत करणं, त्याचबरोबर आर्थिक व्यवस्था जी आहे ते अधिक वृद्धिंगत करणं हा त्याचा उद्देश आहे. याकरता ही संघटना स्थापन झालेली दिसून येते. शांतता आणि सहकार्यावर आधारित असलेली ही ब्रिक्स नावाची संघटना काम करते. व्यापार, संशोधन आणि तंत्रज्ञान या बाबतीमध्ये सुद्धा ब्रिक्स नावाची संघटना मोठ्या प्रमाणामध्ये काम करत असलेली दिसून येतात. म्हणजेच काय केलंय की अनेक प्रादेशिक संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक देशाची असलेली अर्थव्यवस्था, प्रत्येक देशाचं असलेलं सहकार्य वाढवण्याचं काम या संघटनांच्या, ह्या प्रादेशिक संघटनांच्या माध्यमातून होत असलेले दिसून येतात. म्हणून ब्रिक्स सुद्धा संघटना आहे की आर्थिक वृद्धी करणं, आर्थिक वाढ करणं आणि सहकार्य प्रत्येक देशामध्ये निर्माण करून ते अधिक मजबूत करणं हे काम करतात. त्यानंतर पाचवं आहे प्रादेशिक संघटना शांघाय सहकार्य संघटना. शांघाय सहकार्य संघटना 1996 मध्ये ही संघटना निर्माण झाली. शांघाय सहकार्य संघटना ही कशी आहे बघा, यामध्ये कोणते देश आहेत? त्यामध्ये चीन, कझाकस्तान, किर्गिस्तान, रशिया आणि ताजिकिस्तान अशी 5 देशांची मिळून ही शांघाय सहकारी संघटना आहे. बघा चीन, कझाकस्तान, किर्गिस्तान, रशिया आणि ताजिकिस्तान, रशिया आणि ताजिकिस्तान मिळून 5 देश आहेत. कोणते? चीन, कझाकस्तान, त्यानंतर किर्गिस्तान, रशिया आणि ताजिकिस्तान अशी 5 देशांची शांघाय सहकारी संघटना आहे, ती काम करते. 15 जून 2001 मध्ये उझबेकिस्तान हा एक देश सामील झाला आहे. उझबेकिस्तान आणि 2016 मध्ये भारत, पाकिस्तान सुद्धा यामध्ये सामील झालेले आहे. म्हणजे आपण यामध्ये जर बघितलं तर आज यामध्ये जे देश आहेत एक 8 देश यामध्ये आपल्याला दिसतात. 8 देश या शांघाय सहकारी संघटनेमध्ये आपल्याला दिसतात. हे देश जे आहे यामध्ये व्यापार, संशोधन जे आहे, आधुनिक तंत्रज्ञान
वाढवण्याचं काम जे आहे ते वाढवण्याचं काम यामध्ये करत असलेले दिसून येते. यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे G20. G20 ही स्थापना 1999 मध्ये झालेली आहे. एक आंतरराष्ट्रीय व्यासपीठ या प्रादेशिक संघटनेला मिळालेलं आपल्याला दिसून येतं. यामध्ये जे सदस्य आहेत G20 मध्ये युरोपियन युनियनचे सदस्य आहेत, युरोपियन युनियनचे देश आणि नंतर यामध्ये युरोपियन संघामध्ये असलेले जे काही देश आहेत 19 ते पण आहे. युरोपियन युनियनचे देश, युरोपियन संघामध्ये 19 देश त्यामध्ये सामील झालेले आहेत. या आणि त्याचबरोबर प्रत्येक देशांच्या मध्यवर्ती बँकांचे गव्हर्नर, इथे लक्ष द्या, G20 मध्ये मध्यवर्ती बँकांचे गव्हर्नर सुद्धा यामध्ये सामील झालेले दिसून येतात. यामध्ये अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जपान. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जपान ही खऱ्या अर्थाने विकसित प्रगत असलेल्या राष्ट्रांची संघटना, लक्ष ठेवा. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि जपान यामध्ये आपल्याला ही 4 राष्ट्र दिसतात. अमेरिका म्हणजे तुम्हाला माहिती पाहिजे, अमेरिका, ब्रिटन, जपान व फ्रान्स ह्या प्रगत राष्ट्रांची असलेली एक काय ही संघटना आहे. आणि ही संघटना जी काम करते ते महत्वाचं आहे की विकसित व विकसनशील देशांमधली चर्चा करण्याचे काम करते. विकसित देश कोणते, विकसनशील देश कोणते यामधली चर्चा करण्याचे काम G20 या संघटनेच्या माध्यमातून होत आहे. आणि म्हणून आपल्याला दिसतंय की आर्थिक स्थैर्याबाबत चर्चा G20 मध्ये चालते, कारण हे सगळे प्रगत असलेली राष्ट्र आहेत. अमेरिका, ब्रिटन, जपान, फ्रान्स ही सगळी प्रगत असलेली राष्ट्र आहेत. यांची चर्चा काय की विकसित आणि अविकसित राष्ट्रांमधले असलेली जी आहे चर्चा ती यांच्यामध्ये होत असते. आणि आर्थिक स्थैर्य जे आहे, आर्थिक स्थैर्याबाबत नेहमी चर्चा या G20 या संघटनेमध्ये होत असते. तर अशा पद्धतीने आपण बहुध्रुवीयता आणि प्रादेशिक वाद बघत असताना बहुध्रुवीयता म्हणजे काय, त्यानंतर आपल्याला असे दिसतंय की नंतर प्रादेशिक वाद जो आहे तो प्रादेशिक वाद कसा निर्माण झालेला आहे तोही या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. नंतर आपल्याला असं दिसतंय की पुढं या असलेल्या शीतयुद्धोत्तर काळातील जी काही प्रादेशिक संघटना आहे त्या संघटना सुद्धा कशा पद्धतीने वाढीस लागलेल्या आहेत त्या सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. आणि म्हणून हा भाग जो आहे तो अतिशय महत्वाचा आपल्याला दिसून येतो. तर हा भाग आपण इथं पाहिलेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला हे सांगता येईल की प्रादेशिक संघटना जेव्हा निर्माण झाल्या तेव्हा आपल्याला असं दिसतंय की वेगवेगळ्या प्रकारचं आर्थिक स्थैर्य, व्यापार निर्माण करण्यासाठी ह्या संघटना वेगवेगळ्या देशांच्या निर्माण झालेल्या आहेत. आणि त्या पद्धतीने त्यांनी आपलं संबंध जे आहे, सहकार्याचे संबंध ते वाढवलेले आपल्याला दिसून येतात. तर या ठिकाणी हे पहिलं प्रकरण जे आहे 1991 जग आज या ठिकाणी आपण संपवलेला आहे. तर आपला हा जो व्हिडिओ आहे हा आपण तुम्ही नेहमी पाहत चला, म्हणजे तुम्हाला यातल्या कन्सेप्ट जे आहे ते क्लिअर होऊन जातील. ठीक आहे, थांबूया आपण. धन्यवाद.